देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं पवित्र वचन आपल्याला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली होती आणि एके दिवशी त्याने आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना, मग तिथं सदुकी परुषे असतील, त्याचे शिष्य असतील, सर्वांना त्याने एक आव्हान केलं की तो एक फार मोठं काम करणार आहे आणि त्याने चॅलेंज केलं. योहान 2 अध्याय 19, 20, 21, 22 ही वचनं आपण वाचूया. योहान 2, 19 ते 22 वचनांमध्ये येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. यावरून यहुदी म्हणाले, हे मंदिर बांधण्यास 46 वर्ष लागली आणि तुम्ही ते 3 दिवसात उभारणार काय? तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून तो असे म्हणत असे. हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी येशूच्या शब्दावरती विश्वास कधी ठेवला? ज्या वेळेस येशू मरणातून पुनरुत्थित झाला आणि त्यांना आठवलं की एके दिवशी येशू ख्रिस्ताने असं म्हटलं होतं की हे मंदिर तुम्ही मोडून टाका, पाडून टाका, हे मंदिर मी 3 दिवसात उभारीन. प्रभू येशूच्या या बोलण्यामुळे काही लोकांना फार वाईट वाटलं असेल. हे मंदिर बांधण्यासाठी 46 वर्ष लागलेले आहेत. या 46 वर्षाच्या कठीण अशा पूर्ण परिश्रमानंतर हे मंदिर बांधण्यात आलं आणि तुम्ही ते मंदिर 3 दिवसात उभारणार. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त त्याच्या शरीररूपी मंदिराबद्दल बोलत होता. तुम्ही देवाचे मंदिर आहात. आपण सगळे देवाचं मंदिर आहोत. आणि एक रहस्य आहे, या भूतलावरती आम्ही असताना आम्ही देवाचं मंदिर आहोत. म्हणा, मी देवाचं मंदिर आहे. थोडं बिनधास्त बोला, म्हणा, मी देवाचं मंदिर आहे. ज्या वेळेस आपण नवे आकाश आणि नवी पृथ्वी यामध्ये जाऊ, 21-22 अध्याय प्रकटीकरणाचा, त्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवेल आणि दिसेल. नव्या यरूशलेमेमध्ये नवे आकाश नवी पृथ्वी, त्यामध्ये मंदिर नसणार. मी काय म्हटलं? त्याच्यामध्ये मंदिर नसणार. का मंदिर नसणार? तिथं सूर्य चंद्र नसणार. का नसणार? याचं कारण बायबल स्पष्ट करतं की ते दिवस असतील की त्या टायमिंग मध्ये आपल्याला, त्या समयामध्ये सूर्य चंद्राच्या प्रकाशाची गरज लागणार नाही. आपला प्रभूच आपल्यासाठी प्रकाश होणार आहे. प्रभूचा प्रकाश आपल्यासाठी असेल आणि प्रभू कधीच अंधारात जात नाही. त्यामुळे नवे आकाश नवी पृथ्वी याच्यामुळे मध्ये रात्र नसणार, तिथं फक्त दिवस असणार. आणि मग मंदिर का नसणार याचं जर उत्तर आपण पाहिलं तर बायबल आपल्याला स्पष्ट करतं की कोकरा हाच मंडळीचं मंदिर होणार आहे. जगात असताना तुम्ही त्याचं मंदिर आणि स्वर्गाला गेल्यावर तो आपलं मंदिर. हालेलुया. आपण एकमेकांचे मंदिर आहोत. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही हे मंदिर मोडून टाका, मी 3 दिवसामध्ये ते मंदिर परत उभारणार आहे. येशूचं हे चॅलेंज, येशूचे हे शब्द त्या लोकांना कळाले नाहीत. येशूचं आध्यात्मिक बोलणं असायचं आणि ज्या लोकांना पवित्र आत्मा नाही त्यांना ते कळत नव्हतं आणि ते जगिक रीतीनं विचार करायचे. परंतु ज्या वेळेस येशू ख्रिस्त मरणातून उठला, सगळ्यांना स्मरण झालं की येशू काय बोलला होता आणि कसा तो मरणातून विजयी झाला. याच नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे भविष्यवाणी पर एक संकेत देण्यात आला होता येशूच्या पुनरुत्थानाविषयी. आणि त्याचं वचन मत्तई 12 अध्याय 40व्या वचनामध्ये दिलेला आहे. मत्तई 12 आणि 40. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. येशू ख्रिस्त 3 दिवस 3 रात्र पृथ्वीच्या पोटात राहणार. 3 दिवसाचं हे पूर्ण गणित आहे प्रियांनो. आणि येशू ख्रिस्त गाडला जाणार ह्या विषयीचं हे एक अभिवचन आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुनरुत्थानाचं चिन्ह देखील आपल्याला या ठिकाणी प्रकट होत आहे. येशू ख्रिस्ताने त्याच्या मरणाबद्दल 3 वेळा भविष्यवाणी केली होती. किती वेळा भविष्यवाणी केली होती? 3 वेळा.
तो कसा मारला जाणार आहे आणि त्याबद्दल मत्तई 16वा अध्याय 21 ते 23 वचन, मत्तई 17वा अध्याय 22 ते 23 वचन, मत्तई 20 अध्याय 17 ते 19 वचन, या तीनही ठिकाणांमध्ये येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या मरणाबद्दल भविष्यवाणी केलेली होती. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ह्या वचनातून आपल्याला स्पष्ट रीतीनं कळत आहे की येशू ख्रिस्त हा क्रूसावर मारला जाणार आहे याचं 100% नॉलेज त्याला होतं. तो सर्व ज्ञानी आहे, सर्व त्याला ठाऊक आहे, त्याला सगळं काही ठाऊक होतं. आणि येशू ख्रिस्त वारंवार आपल्या शिष्यांना इन्करेज करत होता आणि तो मरणार हे दुःख लोकांनी फक्त धरून बसू नये, तर तो पुन्हा उठणार आहे या आशेच्या वचनाकडे सगळ्यांनी पाहावं ही येशूची इच्छा होती. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू पुन्हा विजयी झाला. येशू मरणामधून उठला. पवित्र शास्त्रात काही फक्त येशूच मरणातून उठला असं नाही, अनेक लोक पवित्र शास्त्रात मरणातून उठलेले आहेत. सारफतीतली विधवा होती, तिचा मुलगा पण मरण पावला होता आणि आपण बायबलमध्ये पाहतो की त्या विधवेच्या मुलाला देखील पहिले राजे 17:17 मध्ये त्याला देखील एलियाने जिवंत केलेला आहे. अलिशाच्या द्वारे शुनेम इथल्या स्त्रीचा मुलगा जिवंत झाला आणि त्याच्या मृत अस्थिंना स्पर्श होऊन एक मेलेला व्यक्ती, एक श्रीमंत व्यक्ती, धनवान व्यक्ती, तो सुद्धा जिवंत झाला होता. जुन्या करारात मृतांनी परत उठावं अशा बऱ्याच घटना आपल्याला जुन्या करारात देखील पाहायला मिळतात. पेत्राच्या द्वारे दुर्कस उर्फ टबिता ही स्त्री जिवंत झाली होती. जांभळी वस्त्र करणारी, एक चांगली व्यवसाय करणारी स्त्री होती, एक चांगली व्यापारी आणि प्रभूची अशी दासी असणारी एक अभिषिक्त देवाची सेविका मेल्यानंतर पेत्राने त्या मृत स्त्रीला, त्या मृत व्यक्तीला त्याने जिवंत केला असं आपण पाहतो. आता पौलाने सुद्धा एका व्यक्तीला जिवंत केलं आणि त्याचं नाव होतं युतुक. आता पौल एका माडीवरती, टेरेसवरती संदेश देत होता आणि संदेश देता 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 सगळे लोक मन लावून ऐकत होते आणि एक व्यक्तीला झोप लागली. म्हणून मला कधी कधी वाईट वाटत नाही ख्रिश्चन लोक चर्च मधून येऊन झोपतात तेव्हा, कारण पौलाच्या संदेशाने झोपत होते, विकास कांबळेच्या संदेशाने झोपले तर काय फरक पडत नाही. हालेलुया. आणि चर्च मध्ये झोपणारे लोक मला खूप आवडतात, कारण की ते घोरतात, 4 लोकांना जागा ठेवतात, दरकड्या फोडतात सिंहासारखे, आहे की नाही. आणि कधी कधी ना, आता आपल्याला चेअर्स सुंदर आहे बसायची व्यवस्था, कधी जमिनीवर बसायची वेळ आली की हा झोपणारा व्यक्ती कधी इकडे पडतो, कधी तिकडे पडतो, आजूबाजूच्यांना जागृत ठेवतो. झोपणारे लोक खूप कामाचे आहेत आणि ते त्यांना वाटतं की चर्च म्हणजे एक विश्रांतीचं स्थान आहे की नाही. तर हा युतुक नावाचा व्यक्ती संदेश ऐकता ऐकता झोपी गेला. आता झोपी गेला तर कुठं पडावं त्यांनी? त्या टेरेसच्या कठड्यावर बसला होता. आता माणसाने थोडा विचार तर करायचा ना, कुठं झोप लागली, काय झालं. त्या कठड्यावरती वर बसलेला आहे, टेरेसच्या किनाऱ्यावरती, आणि झोप लागली, पडला डायरेक्ट वरून खाली आणि खलास. आता मात्र ह्या देवाच्या दासाने, संत पौलाने त्या युतुकला जिवंत केलं. हालेलुया. मेलेल्यातून उठवलं, त्याच्या प्रार्थनेने परमेश्वराने कार्य केलं, युतुक परत जिवंत झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूच्या देखील सेवेमध्ये किती लोक पुनरुत्थित झाले? यायराची कन्या, विधवेचा मुलगा आणि 2 बहिणींचा एक भाऊ होता, लाजर, एक जिवंत झाला, आहे की नाही. तर या उदाहरणांमधून आपल्याला कळतं की आपला देव मेलेल्यांना उठवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपला प्रभू मृतांचं पुनरुत्थान करणारा देव आहे, कारण त्याने म्हटलंय की पुनरुत्थान व जीवन मी आहे असं नाही म्हटलं, मीच आहे असं म्हटलं, आहे की नाही. आपण नेहमी हाच शब्द वापरतो. येशूने म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे. 7 वेळा येशू ख्रिस्त मी आहे असा शब्द या 4 शुभवर्तमानात बोलतो. त्यापैकी हा एक शब्द आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे, त्याच्याशिवाय दुसरं कुणी नाही. येशू ख्रिस्त मुर्दे उठवणारा आहे. मग एक दिवस जो मेलेल्यांना उठवणारा आहे तो देवाचा पुत्र वधस्तंभावरती मारला जातो. सगळे लोक रडतात, सगळे लोक शोक करतात, कितीतरी लोकांना आनंद वाटतो, बरं झालं हा मेला.
का बरं लोकांना आनंद होत होता? येशू ख्रिस्त मेल्यामुळे. येशूने काय कोणाला दुःख दिलं होतं? येशूने काय कोणाच्या जीवनावरती काय अरिष्ट आणलं होतं? परंतु एक गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे, येशू ख्रिस्त जगात येण्यापूर्वी समाजाची स्थिती काय होती? मोठे मोठे झगे धारण करणारे शास्त्री, सदुकी आणि परुषी. सदुक्यांची संख्या कमी होती, पण त्यांना सनेरी म्हणजे त्यांचं जे शासन होतं त्या कमिटीमध्ये त्यांचं स्थान होतं. परुषांची संख्या भरपूर होती, पण त्यांना काही महत्वाची स्थानं नव्हती. परुषी काही एवढे पैसेवाले नव्हते, सदुकी लोक खूप श्रीमंत होते. तर ह्या काही गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. पण हे सगळे शास्त्र पारंगत होते, बायबलचे एक्सपर्ट होते, बायबलचे तत्वज्ञानी होते, बायबलचं त्यांना खूप ज्ञान होतं आणि खूप हुशार असे लोक होते. मोठे मोठे शुभ्र झगे घालायचे, लोकांमध्ये जायचं, मग सगळे म्हणणार, अरे परुषी साहेब आले, या 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 तुम्ही इथं बसा. मोठी मोठी त्यांना स्थानं मिळायची. आणि जर आज आपल्या चर्चमध्ये मी बोलतोय, मी एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून इथं बोलत असेल आणि कदाचित एखादा परुषी आला, सगळे उठून तिकडे पळतील आणि त्याच्याकडे, अरे तुम्ही आलात का, तुम्ही गुरु आहात आमचे. त्यांना खूप सन्मान दिला जायचा. आणि मग त्यांना सन्मान दिलेला जात असताना अख्खा समाज त्यांच्या मागे चालायचा. जिकडे सदुकी परुषी जायचे त्यांच्या मागे ते जायचे. पण एक दिवस असा आला की येशू ख्रिस्त जगात आला. येशू आल्याच्या नंतर तिथून पुढे लोक सदुकी परुषांच्या मागे जात नव्हते, ते वचन ऐकण्यासाठी येशूच्या मागे यायला लागले. का माहितीये का? कारण की ते सदुकी आणि परुषी शास्त्राचे अभ्यासक होते, पण येशू ख्रिस्त स्वतः बायबल आहे, तो देवाचा शब्द आहे, तो स्वतः ऑथर आहे, बायबल लिहिणारा तो आहे, वचन तो आहे, प्रारंभीचा शब्द तो आहे. मग हे सदुकी परुषी विचार करायचे, आपल्याकडची गर्दी सगळी तिकडे चालली आहे, आपल्याला आता कुठे विचारत नाहीये, आपलं कुणी नाव घेत नाहीये, मग आता ह्याचा बंदोबस्त कसा करायचा? मी जर त्या काळातला परुषी असतो ना, तर मी डायरेक्ट प्रभूच्या चरणाशी जाऊन लोटांगण घेतलं असतं आणि म्हटलं असतं की मी तर नुसतं शिकवणार आहे, पण तू तर बायबलचा ऑथर आहे. हालेलुया. लोकांना सांगितलं असतं, माझ्याकडे येऊ नका, येशूकडे या. ह्याच्यामुळेच आम्ही जे आहोत ते आहोत, ह्याच्यामुळेच आपलं जीवन आहे. त्या लोकांनी येशूकडं त्याचं लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःकडे लक्ष केंद्रित करत होते. मनात तेढ वाढत गेली, मनात तेढ वाढत गेली, राग वाढत गेला. आणि मग एक दिवशी येशू ख्रिस्ताला चान्स मिळाला यांच्याशी बोलण्यासाठी. आणि मग येशू ख्रिस्त सदुकी आणि परुषी यांना म्हणतो, अहो सापाच्या पिल्लांनो. काय म्हणतो येशू त्यांना? फुरशाच्या पिल्लांनो, सफेदी लावलेल्या कबरांनो. आणि जर आता एखादा पाळक एखाद्या चर्च मेंबरला म्हटला, ए सापाच्या पिल्ला, ते पिल्लू असं पळून जाईल, परत चर्चला दिसायचं नाही. आपले ख्रिस्ती लोक लगेच ऑफेंड होऊन जातात, लगेच पटकन त्यांना वाईट वाटतं, पटकन कुठल्या पण गोष्टीचं. आंधळ्याला जन्मांधाला येशूने डोळे कसे दिले? चिखल कसापासून केला? माती आणि काय? येशू जमिनीवर थुंकला. आपल्या लोकांना कशाचंही वाईट वाटतं, कशाचंही वाईट वाटतं. बरेच असे चर्चेस आहेत की तिथं पंख्याखाली जागा नाही मिळाली ना तर लोक चर्चला येत नाहीत. बाहेरून दारातून बघतात, अरे माझी जागा गेली, जाऊ दे पुढच्या रविवारी येतो. प्रभूला धन्यवाद, इथं असे लोक नाही आहेत. एका 200-500 रुपयाच्या पंख्यासाठी स्वर्ग चुकून जाईल. हालेलुया. आपण स्वर्गात येण्यासाठी, देवाच्या राज्यात येण्यासाठी आपण चर्चचा भाग आहोत. हालेलुया. या सदुकी, परुषी, शास्त्री ह्या सगळ्या यहुद्यांनी येशूच्या विरुद्ध कट करायला सुरुवात केली. आता लाजर मरणातून उठला, किती मोठी गोष्ट आहे, किती गौरव करायला पाहिजे प्रभूचं. पण त्यांनी प्लॅन केलं, लाजराला पण मारून येशूला पण मारू, असा कट करत होते. योहाना 11 मध्ये तुम्ही नंतर वाचा आरामशीर जाऊन. त्यांच्या मनात तिरस्कार होता, त्यांच्या मनात द्वेष होता, कसंही करून त्याला मारायचं. मग गेत्सेमाने बागेचा तो प्रसंग आला. आणि मग कोण धरून देईल त्याला? त्याला पक्का ओळखणारा व्यक्ती पाहिजे. आता ज्यांनी त्याच्याकडून आरोग्य प्राप्त केलंय ते कदाचित त्याला ओळखतील का नाही माहित नाही.
कदाचित त्याचं कोणी अजून जवळचे नातेवाईक असतील ते त्याला ओळखतील की माहीत नाही, कारण 3.5 वर्ष हा बाहेरच आहे, हा कुठं आहे काय आहे, कोणाला काही पत्ता नाही, कुठं त्याची सेवा चालली, ह्याच्या जवळचा कोणीतरी असला पाहिजे. आणि त्यांनी यहुदा इस्करियोतला गाठलं आणि यहुदा इस्करियोतने फक्त 30 रुपयांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने धरून दिलं. प्रियांनो, गेतशेमाने बागेत येशू ख्रिस्तावरती हात टाकण्यात आला, शिपायांनी त्याला अटक केली आणि पेत्र खूप एक्साइट झाला, माझ्या प्रभूला पकडतोस काय, त्याने तलवार काढली आणि पेत्राला शिपायाचा कापायचा होता गळा, पण थोडा निशाणा हुकला, डायरेक्ट कान छाटला गेला. जसा कान त्याचा तुटून गेला, येशू ख्रिस्ताने कान घेतला आणि त्याचा कान त्या शिपायाचा लावून टाकला. हालेलुया. पेत्रा, याचा कान गेला तर वचन कसं ऐकेल, आहे की नाही? याचा कान असणं गरजेचं आहे. आणि तू काय तलवार घेऊ नको बाबा. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी कधीच शस्त्रास्त्रावरती विश्वास ठेवायचा नाही. आमचं युद्ध आत्मिक आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कधीच भांडणं, मारामाऱ्या ह्याच्यामध्ये आपण जिंकू शकत नाही. आमची लढाई आत्मिक आहे. आम्ही ती प्रार्थनेच्या जोरावरती लढू शकतो. आमचा देव आमच्या बाजूने लढेल, आम्हाला लढायची गरज पडणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आज भारतात ही स्थिती आहे. जगात ख्रिस्ती लोकांचा छळ चाललाय. किती बातम्या खऱ्या येतात, खोट्या येतात, ते सगळं सोडा, पण जगात सगळीकडं ख्रिस्ती लोकांचा छळ चाललाय. तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट सांगतो. भारताचा ह्या लिस्टमध्ये फार वर नंबर आलाय, 4थ्या नंबरला आहे भारतात खूप जास्त प्रमाणात ख्रिस्ती लोकांचा छळ चाललाय. आता तुम्ही म्हणाल छळ चाललाय, तुम्ही म्हणता आनंदाची बात, कारण की जेवढ्या वेळा ख्रिस्ती लोकांचा छळ झालाय तेवढ्या वेळा ते वाढत वाढत आणि वाढत गेले आहेत. हालेलुया. जितक्या वेळा त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार झाले तेवढ्या वेळा ते वाढत गेले. येशू ख्रिस्त क्रूसावर संपेल ही सगळ्या यहुद्यांची इच्छा होती. सदुकी शास्त्री परुषी जे ख्रिस्ताचे विरोधक होते त्यांना वाटलं की येशू क्रूसावरती गेला, सैतानाला वाटलं त्याला मारलं की त्याची स्टोरी संपली. पण ख्रिस्त वधस्तंभावरती त्याची स्टोरी संपत नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्त त्या क्रूसावर मारला गेला, तिथं त्याच्या जीवनाचा किंवा त्याच्या सर्व कहाणीचा, त्याच्या सेवेचा, त्याच्या कार्याचा वधस्तंभ शेवट नाही, तर वधस्तंभ एक आमच्यासाठी सुरुवात आहे. प्रियांनो, आशीर्वादाचं चिन्ह, आशीर्वादाचं ठिकाण ते ठरलं. सैतान हसत असेल की बघा ह्याच्याच शिष्याकडून याला धरवून दिलं, बघा ह्या येशूला मारण्यात आलं, पहा देवाचा पुत्र कुठे आहे, तो मारण्यात आला. सैतान आनंदात असेल. पहिला दिवस गेला, सैतान आनंद करतोय. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. मला जर तुम्ही एक प्रश्न विचाराल ना की पास्टर, तुमच्या लाईफमध्ये किंवा तुम्हाला जगात असं दिसणारं सगळ्यात मूर्ख कोण आहे, सगळ्यात मूर्ख कोण आहे, मी पहिलं नाव ना फक्त सैतानाचं घेईल. त्याच्यासारखा मूर्ख जगात कुणीच नाही. त्याला वाटलं की तो येशूला मारतोय, पण त्याला माहित नव्हतं की त्याचं डोकं ठेचलं जात आहे, त्याची सत्ता संपत आहे, मानव जातीचे पाप संपत आहे, मानव जातीवरचे सगळे शाप संपत आहेत. त्याला हे कळत नव्हतं. येशू ख्रिस्त, देवाच्या प्रिय लोकांनो, तिसऱ्या दिवशी पहाटे मरणातून विजयी झाला. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. येशू ख्रिस्त मरणातून विजयी झाला. आपल्यापैकी काही लोकांना जर इस्रायलला जाण्याची संधी मिळाली असेल किंवा देव देवो, परंतु मी तुम्हाला चॅलेंज करतो, ऐकताय तुम्ही, एक दिवस बिना पासपोर्ट, बिना विजा, बिना विमानाच्या तिकिटाचं आपण सगळे इस्रायलमध्ये जाणार आहेत. कसं? ज्या वेळेस ख्रिस्त येईल, रॅप्चरमध्ये आपल्याला घेऊन जाईल, त्याच्यानंतर परत येणार आहे आणि परत आल्यानंतर तो त्याचं सैन्य घेऊन येणार आहे. मग त्या वचनाचा बारकाईने अभ्यास करावा लागेल, असंच नाही करणार. मग ज्या वेळेस बायबल सांगतं त्याचं सैन्य घेऊन येईल, त्याचं सैन्य म्हणजे देवदूत नाही, त्याचं सैन्य तुम्ही आणि मी आहोत. आपण त्याचं सैन्य आहोत. ज्या वेळेस तो येईल त्याची पावलं जैतुनाच्या डोंगराला लागतील.
दाविदाच्या राजासनावरती बसून तो जगाचा न्याय करणार आहे. तो दिवस आपल्यासाठी असेल, 1000 वर्ष आपण पृथ्वीवर राज्य करणार आहोत. आणि तो दिवस आपल्यासाठी असेल की येशू ख्रिस्ताबरोबर आपण सर्वजण इस्रायलमध्ये प्रवेश करणार आहोत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आपला प्रभू असाच आहे. आपला प्रभू असाच आहे, अद्भुत काम करणारा देव आहे. इस्रायलमध्ये येशू ख्रिस्ताची कबर आजही आहे. मी बऱ्याच वेळा जाऊन आलो आतमध्ये, पण तिथे येशू नाही. उगाच येशूला भेटायला इस्रायलला जाऊ नका आत्ता. प्रेज लॉर्ड. तुम्हाला बायबलचा अभ्यास करायचा आहे, तुम्हाला इस्रायलची पवित्र भूमी पाहायची, तुम्ही नक्की जा. मी त्याच्या विरुद्ध नाही, मी स्वतः जातो, पण येशूला भेटायला जाऊ नका. हालेलुया. येशूच्या कबरेसारख्या 400 कबरा, येशूच्या कबरेसारख्या 400 कबरा इस्रायलमध्ये आहेत. 399 कबरा बंद आहेत. एकच कबर उघडी आहे आणि ती कबर प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. तो कबरेमध्ये नाही, तो पुनरुत्थित झाला आहे. तो मरणावरती विजयी झालेला आहे. तो आमचा जिवंत देव आहे. तो मरणातून पुन्हा उठला आहे. बोलो येशू मसीह की. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. योहान 11:25 मध्ये ज्याने सांगितलं पुनरुत्थान व जीवन मीच आहे, त्या प्रभूने त्याचं पुनरुत्थान प्रदर्शित करून दाखवलं आणि कशा सामर्थ्यात तो त्या मरणावरती विजयी झालेला आहे. आता जेवढे पण बायबलमध्ये मृत लोक उठले ते सगळे परत त्यांना मरणाचा अनुभव आला, पण फक्त येशू ख्रिस्त असा आहे की तो उठला, तो सार्वकालिक रीतीने उठला. तो परत कधीही मरत नाही, त्याला परत कधीही मरणाचा अनुभव येणार नाही. मग कुणी उठवलं येशू ख्रिस्ताला मरणातून? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. किती लोक आमेन म्हणतील? आता पहा, येशूचा जन्म मरियेच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झाला आणि येशू ख्रिस्त मरणातून उठला, ते पण सामर्थ्य पवित्र आत्म्याचं आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येशूवरती आलं. येशू मरणातून विजयी झाला आणि तो पित्याच्या उजवीकडे घेण्यात आलेला आहे. 500 लोकांच्या जमावात एकच स्वर्गरोहण झालं. लोकांनी पाहिलं त्याला स्वर्गाला जाताना. आज तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आज तो पित्याच्या उजवीकडे आहे आणि फिलिपी 2 प्रमाणे त्याला सर्वोच्च नाव देण्यात आलेलं आहे. सगळ्या नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला देण्यात आलेलं आहे. येशू नाव जिवंत नाव आहे. हालेलुया. हे नाव सर्वोच्च नाव आहे. हे नाव सामर्थ्याचं नाव आहे. या नावा एवढं मोठं नाव कोणतं नाही. जेव्हा हे नाव तुम्ही उच्चारता, तुमच्या जीवनात महान आणि अद्भुत काम झाल्याशिवाय राहत नाही. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या करारातील, नवीन करारातील काही घटना आपण पाहिलं की जिथं मृतांचं पुनरुत्थान झालं आणि येशू ख्रिस्त मरणातून कसा उठला हे पण आपण पाहिलं. बायबलमध्ये लिहिलेल्या प्रत्येक भविष्यवाण्या अगदी तंतोतंत आजपर्यंत पूर्ण होत आलेल्या आहेत. हालेलुया. काही थोडीशी पानं आता पूर्ण व्हायची बाकी आहेत आणि आपली ही पिढी गेलेल्या सगळ्या पिढ्यांपेक्षा जास्त आशीर्वादित पिढी आहे. हालेलुया. अख्खं जग एकाच वेळेस येशूला पाहणार आहे. तुम्ही ऐकलं मी काय बोललो? हालेलुया. तो दिवस असा असेल की एखादा म्हणेल की मला नाही बघायचंय, त्याला पण येशूला बघावं लागेल. ज्यांना येशूची ॲलर्जी आहे, येशूचं नाव घेतल्यावर ज्यांना तिरस्कार वाटतो, ते पण घरातून बाहेर येतील आणि त्याला मेघावरती आरूढ झालेला पाहतील. कारण की प्रकटीकरण 1:7 मध्ये सांगितलंय, प्रत्येक डोळा त्याला पाहिल. हालेलुया. आता प्रत्येक डोळा म्हणजे आपले डोळे नाही, जगातल्या लोकांचे डोळे नाही, जनावरांचे डोळे पण पाहतील. स्वर्गामध्ये 4 प्राणी ज्यांच्या अंगभर डोळे ते डोळे पाहतील. देवाला 7 नेत्र ते 7 नेत्र त्याला पाहतील. अधोलोकातले नेत्र पाहतील, सुख लोकातले नेत्र पाहतील. पाण्यातले मासे वरती येऊन येशूला बघतील. हालेलुया. ज्यांना नेत्र आहेत ते सगळे येशूला पाहतील. धन्य होतील सगळे जगातले लोक. हालेलुया. पण एक फरक मात्र त्या दिवशी असेल, जे विश्वासणारे आहेत, ज्यांनी आपली धाव चांगल्या रीतीने चाललेली आहे, जे देवामध्ये टिकून राहिले, ते लोक मात्र उचलले जातील, बाकीचे सगळे खालीच राहतील. बोलो येशू मसीह की. हालेलुया. बोलो येशू मसीह की. येशू ख्रिस्त पुनरुत्थान व जीवन आहे. येशू मरणातून विजयी झाला. तो येशू ज्याने
सगळ्यात भयंकर गोष्ट मरण होती त्याच्यामधून विजयी केलं. तो येशू जगात प्रत्येक गोष्टीवरती विजयी आहे आणि हा विजयी देव तुमच्याकडे आहे. हालेलुया. ज्या येशूने मरणाला जिंकलं तो येशू तुमचा देव आहे का मी विचारत आहे. हालेलुया. ज्या येशूने सैतानाचं मस्तक ठेचलं तो तुमचा देव आहे का? ज्या येशूने पापाची सत्ता संपवली तो तुमचा देव आहे का? ज्या येशूला त्या वधस्तंभावरचे 3 खिळे थांबवू शकले नाहीत तो तुमचा देव आहे का? ज्या येशूला वादळ थांबवू शकलं नाही, मृत्यू थांबवू शकलं नाही, मरण थांबवू शकलं नाही, तो तुमचा देव आहे का? आणि जर तो तुमचा देव आहे आणि जर तुम्ही म्हणतात तुम्ही त्या येशूचे लेकरं आहात, देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुमच्या जीवनात तुम्हाला एक सगळ्यात उत्तम गोष्ट मिळाली. एक गोष्ट, कोणी म्हणाल अजून मला घर नाही स्वतःचं, अजून माझी गाडी नाही, अजून मला नोकरी नाही, मूल नाही, हे नाही ते नाही. एक गोष्ट तुम्हाला उत्तम मिळाली आणि ती म्हणजे येशू ख्रिस्त तुम्हाला मिळालेला आहे. हालेलुया. ज्याला येशू मिळालाय त्याला सर्वोत्तम गोष्ट प्राप्त झालेली आहे. हालेलुया. ज्याला येशू लाभलेला आहे प्रियांनो त्या व्यक्तीला कधीच जीवनात एकाकी वाटणार नाही. हालेलुया. ज्याला ख्रिस्त लाभला त्याला सर्व मिळालं दाखलंय. ज्याला येशू मिळालाय आपल्या जीवनामध्ये त्याच्या जीवनात कुठल्याही गोष्टीची वाढ नाही, त्याला कुठल्याही गोष्टीची कमी नाही. हालेलुया. जो येशू सर्व गोष्टींवर विजयी आहे तो येशू तुम्ही जाल तिकडं तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया. तो तुमच्या पुढं चालेल. प्रत्येक तुमच्या कठीण प्रसंगात तो तुमचा सांभाळ करेल. हालेलुया. प्रत्येक कठीण प्रसंगात ज्यावेळेस माझी डॉक्टरकीचं माझं फायनल इयर होतं आणि त्या फायनल इयरमध्ये ज्यावेळेस माझा शेवटचा पेपर होता आणि सगळं मेडिसिन्सचा पेपर होता आणि त्या मेडिसिन्सच्या पेपरमध्ये एक सुट्टी होती मध्ये आणि मी त्याचा अभ्यास करत होतो. शेकडो औषधं मला वाचायची होती आणि वाचत 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 गेलो. 23 तास बसायचो मी एक जागेवर. किती? आज पण आहे माझ्याकडे तो स्टॅमिना. एकाच जागेवरती 21 22 मॅक्झिमम 23 तास मी असा बसलोय मला आठवत आहे. पण माझ्या रुटीनमध्ये माझ्या एक्झामच्या काळामध्ये मी कमीत कमी 21 तास एकाच जागेवर बसायचो आणि अभ्यास करत राहायचो. मी खूप तो पोर्शन झालेला म्हणजे माझा अभ्यास, पण त्याचं रिव्हिजन करत 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 आलो. पेपरचा टाइम झाला आणि मला निघण्याची वेळ आली. मी गेलो पण जाताना एक गोष्ट मला लक्षात आली, जवळपास एक 25-30 औषधाची रिव्हिजन करायची राहिली. किती औषधं? 25-30 मेडिसिन होते का त्याची रिव्हिजन करायची राहिली. आता ज्यावेळेस ती रिव्हिजन राहिली घरापासून एक्झाम हॉलपर्यंत माझी एकच प्रार्थना होती. काय असेल? पेपरमध्ये काही येऊ दे देवा, पण ज्याची रिव्हिजन राहिली तो प्रश्न येऊ देऊ नकोस. ऐकलं का तुम्ही? ज्याची बरोबर केली का नाही प्रार्थना? आता आपला प्रभू कसा आहे ते पहा. गेल्या गेला मी पेपर वाचून घेतला सगळे स्टार्ट टू एंड. सगळ्यात मोठा 15 मार्काचा क्वेश्चन बरोबर त्याच्यावरच जे आपण वाचायचं ठेवलंय बाजूला. हा आपला देव आहे. ऐकताय तुम्ही? आमचे लोक जे आहेत ना घरातून लेट निघतात. देवा आजच्या दिवस ट्रेन लेट कर. अरे माट तू वेळेवर जा की. आमच्या प्रार्थना वेगळ्या रीतीच्या आहेत. देवा मला वेळेवर घेऊन जा, मला शिस्त लाव. ह्या प्रार्थना कमी असतात आपल्याकडं. ट्रेन लेट कर. आमचे जे सर एक्झाम घ्यायला येणार आहेत त्यांना तिकडं मध्येच रस्त्यात पडू दे. काही लोक करतात अशा प्रार्थना. मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. देवा ते येऊ देऊ नको प्रश्न बरोबर तोच आला. आता माझा झाला थरथर काम. म्हणलं आता जर का नापास झालो फायनल इयरला आता तेच माझ्यावरती स्टॅम्प पडल. बोलो प्रभू आता काय करू मी? मुख्य प्रश्नच असा आलाय तर मला काय लिहिता येईल त्याच्यात? प्रभू म्हटला सगळं लिहित तिथपर्यंत ये. देवाच्या प्रिय लोकांना कान उघडे ठेवून ऐका. माझा पेपर मी तिथपर्यंत लिहित आलो आणि जेव्हा तो क्वेश्चन आला त्याचं टायटल मी वरती टाकलं आन्सर लिहून आणि मी पाहिलं साक्षात प्रभू येशू माझ्या बाजूला उभा आहे आणि तो मला सांगतोय लिही, हे सिम्पटम लिही, ही गोष्ट लिही, हे लिही, असं लिही, तसं लिही. मी लिहित गेलो. लिहून मी पूर्ण केलं.
पण मनात एकच डाऊट, प्रभू तुला मेडिसिन पण माहित आहे. पेपर दिला, सबमिट झाला आणि जसं मी बाहेर आलो प्रियांनो, आणि बाहेर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझं मेडिसिनचं पुस्तक मी पहिलं ते हातात घेतलं. कोणी एकमेकांशी बोलतायत, मित्र हे मैत्रिणी हे ते, मी कोणाशीच बोललो नाही. पहिलं गेलं, पुस्तक खोललं, ते मेडिसिन काढलं आणि प्रभूला धन्यवाद, वर्ड टू वर्ड ॲक्युरेट तसंच पेपरमध्ये मी लिहून आलो होतो. हालेलुया. सर्वव्यापी देव आहे तो. जर तो कबरेत राहिला असता ना मरून, ते ह्या अशा प्रार्थना त्याने ऐकल्या नसत्या. त्याला कसं येता आलं असतं, तो तर कबरेत असता ना. पण तो पुनरुत्थित आहे, तो येतो तुमच्या मदतीसाठी. तुम्ही जिथून हाक मारता तिथे येतो. तप्त अग्नीच्या भट्टीत पण येतो, सिंहाच्या गुहेत पण येतो, कारागृहात येतो. तुम्ही ज्या संकटात आहेत तिथं तो तुमच्यासाठी धावून येतो. कारण तो पुनरुत्थित आहे, कारण तो जिवंत आहे. आणि त्याच्या जिवंतपणाचा महान अनुभव तो दिनी प्रतिदिनी आपल्याला देत राहतो. येशू मरणातून का उठला? येशू का उठला? त्याचं पुनरुत्थान का झालं? 3 महत्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, सगळ्यात पहिला मुद्दा, मरणावर विजय प्राप्त करण्यासाठी. 1 कोरिंथ 15 अध्याय 54 ते 57. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे, असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझा विजय कोठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे, परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. मरणाची नांगी कुठे आहे? जय कोणी दिला? देव बापाने दिला. मरणाची नांगी कुठे आहे? मरण कुठे आहे? येशू ख्रिस्ताने मरणाला हरवलेला आहे. जे मरण एदेन बागेमध्ये सुरू झालं, आदामाने बदाम खायचे सोडून दिले आणि मधल्या झाडाचंच फळ खाऊन बसला. हवेने खाल्लं, साहेबांना पण दिलं, दोघांनी पण फळ खाल्लं. ऐकताय का तुम्ही? ज्या वेळेस त्या हवेने फळ खाल्लं, कोणीतरी पाळकाने असं म्हटलं की जर हवा आदाम सगळ्या आपण स्वर्गात असू तर सगळ्या स्त्रियांना नाव घ्यायला लावू आपण, आपल्या भारतीय कल्चरप्रमाणे. ते नाही का भाजीत भाजी वगैरे, तुम्हाला माहीत असेल ना, तसं हवेला पण नाव घ्यायला लावू. हवा काय नाव घेईल माहिती का तुम्हाला? ऐकलं तुम्ही? सांगू का तुम्हाला? काही नको. हवा स्वर्गात जाईल आणि सगळे देवदूत सगळेजण म्हणतील तिला नाव घे नाव घे. ती कसं नाव घेईल ऐका. एदेन माझं सासर, एदेन माझं माहेर. एदेन माझं सासर, एदेन माझं माहेर. एकच फळ खाऊ घातलं, आदाबरावांना काढलं बाहेर. जे त्या दिवशी बाहेर काढलं दोघांना पण देव बापाने, आणि त्या दिवशी मरणाला सुरुवात झाली. त्या दिवशी मरणाला सुरुवात झाली. मग ते मरण कुठंतरी संपणं गरजेचं होतं, आणि ते ख्रिस्ताने त्या मरणाचा शेवट क्रूसावरती केला. विश्वासणारे लोक झोपी जातात, परत उठवले जातात आणि परत देवाच्या राज्यात प्रवेश करतात. विश्वासणारे मरत नाहीत. आपल्याला मरण नाही. ही पिढी अशी पिढी असणार आहे की आपल्याला न मरता डायरेक्ट स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. क्षणात आणि निमिषात आपण बदलून जाऊ असा क्षण येऊन ठेपलेला आहे. मरणाची सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताने संपवलेले आहे. पहिलं कारण त्याच्या उठण्याचं. दुसरं कारण रोमकरासपत्र 4 अध्याय 25 वचन. रोमन चॅप्टर 4 वर्स 25. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. का उठवला गेला आहे? आपण नीतिमान ठरावे म्हणून. पहिला उद्देश मरणाला हरवण्याचा, येशूच्या पुनरुत्थानाचा. दुसरा उद्देश की तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलं जावं. तुम्ही आणि मी नीतिमान ठरवलं जातो कशामुळे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे.
आज देवाच्या प्रिय लोकांना बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं, नीतिमान धार्मिक कुणीच नाही, एकही नाही, सगळ्यांनी पाप केलंय आणि सगळे देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. मग आम्हाला नीतिमत्ता आली कुठून? कशा प्रकारे ही नीतिमत्ता आम्हाला मिळाली? कुठल्या प्रकारे आम्ही धार्मिक ठरवलं गेलो? आम्ही धार्मिक नव्हतो, पण आम्हाला धार्मिक करण्यात आलं आहे. कुणी केलं आम्हाला धार्मिक? कशा प्रकारे झालो आम्ही धार्मिक? ज्या वेळेस येशू क्रूसावरती गेला, आमचं पाप त्याने घेतलं आणि त्याची धार्मिकता त्याने आपल्याला दिली. हालेलुया. त्याची धार्मिकता, ती पुनरुत्थीत धार्मिकता, त्याची सामर्थ्याची धार्मिकता मानवाला मिळाली. त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुम्ही आणि मी धार्मिक ठरवलो गेलो आहोत. आमेन. तुम्हाला कळते का? त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. काही लोकांना वाटतं की त्याच्या मरणाने आम्ही धार्मिक झालोय. नक्कीच झालोय, पण ती धार्मिकता पुनरुत्थानाने आपल्याला कशी मिळाली हे आपल्याला कळालं पाहिजे. उदाहरणार्थ, एक 10 एकर जमीन आहे. जागेचा मालक सांगतो, हे कागदपत्र आणि ही जमीन आजपासून मी अशा व्यक्तीला तुम्हाला देत आहे. आता जर हा जागेचा मालक कुठंतरी परदेशात निघून गेलाय, आजूबाजूचे लोक म्हणतील तुझी जागा नाही, तू खोटे कागदपत्र केलेत, तू काहीतरी लबाडी करतोय, तुझी जागा नाहीये, तू लुबाडतोय, तो व्यक्ती नाहीये म्हणून तू त्याची जागा घेतोय, आमचा जवळचा नातेवाईक आहे, आम्ही जागा घेणार, ती तुला मिळणार नाही. जागा मिळाली आहे, पण ती जागा तुम्हाला खरंच मिळाली आहे हे सांगण्यासाठी मालकाला परत यावं लागलं. तुम्हाला कळतंय? येशूच्या पुनरुत्थानाने तुमची धार्मिकता तुमच्यासाठी पक्की करण्यात आलेली आहे. हालेलुया. येशूने ज्याने तुम्हाला आणि मला धार्मिक केलेलं आहे, धार्मिक ठरवलेलं आहे, याविषयी तो स्वतः साक्षीदार आहे. तिसरं महत्वाचं कारण, पहिलं कारण आपण पाहिलं, मरणावरती विजय. तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवण्यासाठी तिसरं महत्वाचं कारण, 1 कोरिंथ 15 अध्याय 20 ते 22 वचन. 1 कोरिंथ 15 20 ते 22. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. ज्याला मेलेल्यांना उठवायचंय त्याला आधी स्वतःला उठावं लागेल. त्याचं जे अभिवचन आहे, जी बायबलच्या प्रॉफेसीज आहेत, ते अभिवचन पूर्ण करण्यासाठी येशूला परत उठणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त मंडळीला घेण्यासाठी येणार. जर तो मरणातून उठला नाही तर तो कसा काय मंडळीला घेऊन जाऊ शकतो? सगळे अभिवचन पूर्ण करण्यासाठी त्याला उठावं लागलं. हालेलुया. येशू प्रेम आहे प्रियांनो. हा प्रेम करणारा देव आहे आणि स्वतः तो देव प्रीती म्हटलेला आहे, असा हा प्रीती करणारा देव आहे. येशू ख्रिस्ताला मारलं तरी त्याने लोकांवरती प्रेम केलं. येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती अशा जखमा करण्यात आल्या, 39 फटके मारले तरी तो प्रेम करत राहिला. त्याच्यावर खोटे आरोप केले तरी तो प्रेम करत राहिला. त्याचा क्रूस त्याच्या खांद्यावर दिला तरी तो प्रेम करत राहिला. त्याच्या हाल अपेष्टांमध्ये तो प्रेम करत राहिला. क्रूसावर खेळलं, पहिला शब्द त्याला बोलण्याची संधी मिळाली, तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर. क्षमा करणं म्हणजेच प्रेम करणं आहे. तो प्रेम करत राहिला. प्रेम करतच तो वधस्तंभावरती मारला गेला आणि तो मरणातून परत का उठला? कारण की त्याला परत तुमच्या आणि माझ्यावरती प्रेम करता यावं. त्याची प्रीती जिवंत प्रीती आहे, ते आगापे प्रेम आहे. ते करण्यासाठी ख्रिस्त मरणातून पुनरुत्थित झाला. पहिला आदाम मरण घेऊन येणारा ठरला, दुसऱ्या आदामाने आम्हाला जीवन दिले. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमचं जीवन नव्याने प्रभूला आपण समर्पित करूया. आज प्रभूला आपण धन्यवाद देऊया की ज्या वेळेस आपण प्रार्थना करतो, याचना करतो, आम्हाला गॅरंटी पाहिजे. मेलेल्या देवावरती प्रार्थना करत नाही, येशू क्रूसावर मेला त्याच्याकडे प्रार्थना करत नाही. येशू जो पुनरुत्थित आहे, जो आमचा ऐकणारा आहे, जो जिवंत आहे, त्याच्याकडे आम्ही प्रार्थना करतो. आपण जिवंत देवाकडे प्रार्थना करत आहोत. आणि म्हणून आज तुमच्या प्रार्थना विनंत्या काही असोत, ऐकताय का तुम्ही? बोलो येशू मसीह की हालेलुया. आज तुमच्या प्रार्थना विनंत्या काहीही असोत, त्या प्रार्थनांचं उत्तर परमेश्वर आज दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तो जिवंत आहे आणि तो उत्तर देणारा आहे. आपल्या सर्व प्रार्थनाची तो आज उत्तर देणार आहे. तुम्ही तयार आहात?